त्यांना न्याय मिळाला पाहिजे, देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, एवढ्यापुरतं आम्ही त्यांच्या पाठीमागं आहेत. पण त्यांच्यासाठी तर बळी आमच्या वाल्मिकी अण्णाचा विनाकारण घेतला जातोय. त्याच्यामध्ये असं देखील बोललं जाते की वाल्मिकी अण्णा कराडांना खंडणीचा गुन्हा तर दाखलच आहे, मात्र 302 मध्ये त्यांना घेतलं जावं असं आव्हाडांचं देखील वक्तव्य. मग ते विनाकारणच की 302 मध्ये घेतलं जावं म्हणजे आहे का? हे काय न्यायाधीश आहेत का आव्हाड साहेब? का तपास अधिकारी आहेत कोणचे मोठे? की म्हणजे मुद्दाम मग ह्यांना 302 मध्ये गुंतवायचं आणि पुन्हा मुद्दाम आणखीन मग धनुभाऊला म्हणायचं द्या राजीनामा तुमच्या अण्णा 302 मध्ये. आणि हे सुद्धा गुन्हा खोटा आहे. आता मी म्हणतो मला खंडणी मागितली फलाने एखाद्यानं 2 कोटीची 5 कोटीची मागितली, मग हे काय गृहीत धरून उगाच गुन्हा दाखल करायचा, हे बरोबर नाही. म्हणजे मी तुमच्याजवळ आहे किंवा तुम्ही माझ्याजवळ आहे म्हणून गृहीत संशयानं काहीतरी करायचं, तर हे